चला सामना सुरू करायचा लगेचच. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे. कोणत्याही प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक नसेल. एक बॉल डॉट आलाय. नक्की सर. वाडेकर संघ 12 खेळाडू आहेत. चला कपिल. फटका चांगला आहे. चेंडूला पाठवून दिलाय पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूची गती थोडीशी कमी झाली मात्र चेंडू अखेर सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. पहिला संघ जर्मन निजी टीम सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाले. केतन पाटीलने सुद्धा जबरदस्त गोलंदाजी केली. करणचं खरं तर कौतुक करेन. स्लॉगवरच्या षटकामध्ये करणने चांगली गोलंदाजी केली आणि मॅच जबरदस्त झाली. 40 धावांचं संरक्षण केलं खास करून जर्मन निजी टीमने. कारण नितेश पाडीने पहिल्याच ओव्हरमध्ये 3 महत्वाचे विकेट घेतल्या. टाइम सुरू आहे. लक्षात घ्या कपिल. त्यामुळे वाडेकर संघ थोडीशी घाई करा प्लीज. चांगला चेंडू होता. कपिल पाटील कडे व्हेरिएशन चांगले. 5 ओव्हरची मॅच आहे. 25 मिनिटात तुम्हाला एक इनिंग कंप्लीट करायची आहे. 5 धावा धाबलकरती आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. वीरेंद्र सेवाग स्टँडच्या दिशेने चौकार. आणि पहिल्या मॅचचा विजेता. त्यानंतर त्यांच्या पुढे मॅचेस होतील आणि त्यानंतर 2 सेमीफायनल फायनल. फटका चांगला आहे. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे. तिथे 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. चांगली बॅटिंग करत असताना सागाव संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आपण पाहतोय. ऍडव्होकेट विनय पाटील यांचे आगमन झाले. सागावचे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. बाळू पाटील यांचे बंधुराज विनय शंकर पाटील पेशाने वकील आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. पहिल्या षटकात 11 धावा आल्या. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज अतुल भोईर. चला फिल्डिंग लगेच लावा प्लीज. जर्मन निजी संघ ऑलरेडी सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. नितेश पाटीलचं पॉवर प्लेचं षटक भरपूर काही सांगून गेलं त्या मॅच मध्ये. त्यानंतर मॅच जिंकल्यानंतर सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल. कारण 40 धावांचं करणं संरक्षण करणं इतकं सोपी गोष्ट नाहीये. आता मागच्या मॅच मध्ये सागाव संघाने 51 धावांचं संरक्षण केलं होतं दैसर सारख्या बलाढ्य संघाच्या विरुद्ध. तुम्ही गोलंदाजी तुमच्याकडे जर चांगली असेल तर तुम्ही 40 धावांचं संरक्षण करू शकता. आणि मोतीरामने सकाळी उल्लेख केला होता वाकलांचा. म्हणजे बलाढ्य संघ या स्पर्धेत बाहेर गेलेत. फटका चांगला आहे. डीप कव्हरला चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल. सूरज भोईर ऑन फायर. चौकार. चेरागाव क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक 2025 याच मैदानात 21, 22, 23, 24 जानेवारीला तुम्हाला रेग्युलरची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 32 संघांमध्ये या स्पर्धेमध्ये सुद्धा मालिकावीरची बाईक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. संपर्क रोहित भोईर आणि सूरज भोईर यांची तुम्ही संपर्क साधू शकता. याच क्रीडांगणामध्ये ही स्पर्धा होईल येत्या 21, 22, 23, 24 जानेवारीला. प्रथम क्रमांक 1,11,000, द्वितीय क्रमांक 55,555, तृतीय क्रमांक 33 आणि चतुर्थ 22. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ती स्पर्धा असेल. त्यामुळे 32 संघांना इन्व्हाइट केले. तुम्हाला खेळायचं असेल तर नक्कीच रोहित भोईर आणि सूरज भोईर यांच्याशी संपर्क साधायचा. याच क्रीडांगणामध्ये ती स्पर्धा होणार आहे सागाव चषक. इथे फटका चांगला आहे. मिड ऑफला बीट केले. वाईडिश लॉंगरवरनं कपिल वेगाने आलेत. 2 धावा वाचवलेत आपल्या टीमसाठी. 2 धावसंख्या सागाव संघाची आपल्याला पाहायला मिळते ती 19 वरती. 5 षटकांची मॅच आहे. दोन्ही टीमचं कौतुक करेन. तिथे फास्ट खेळत आहेत. त्यांनाही माहिती आहे वेळेला महत्व आहे.
पहिला संघ 48 संघांमधून सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय जयनुमा नेजे. इथे फटका चांगला आहे, मिड ऑफच्या वरून पाठवलाय, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. चांगली बॅटिंग बघा, डान्सिंग डाऊन द विकेट, थोडेसे पुढे आले. 23 धावा धापल. सूरज भोईर चांगले फलंदाज. मागच्या वर्षी श्रद्धांजली चषक स्पर्धा मला आठवते, मालिकावीरची बाईक सुद्धा या खेळाडूने पटकावली होती. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानात 9 सेकंडला चिन्मयला तुम्ही पाहतात. यावर्षी याही खेळाडूला म्हणजे 2 बाईक सागावामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. स्वीपचा फटका चांगला आहे, मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चांगली थ्रो फेक आहे बघा, नीरजने इम्प्रेस केलं फील्डिंग मध्ये. नीरज पाटील, प्रियांशू हे चांगले यंगस्टर आहेत या टीम मध्ये. 24 धावा झाल्या दुसऱ्या षटकातील. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. टाइम वॉच सुद्धा सुरू आहे, लक्षात घ्या. 5 मिनिटं 11 चेंडू फेकलेत. त्यामुळे कौतुक करेल मी हर्ष 11 जय जयलेश्वर वाडेकरचं. गिरीधर पाटील यांनी 5,000 रुपयाचं पारितोषिक घोषित केलं जयनुमा नेजे टीमला, जो संघ सुपर 4 मध्ये उद्या खेळताना दिसेल. इथे एक सिंगल मिळेल. षटक क्रमांक 2. चला फिल्डिंग लगेच लावायची वाडेकर. 6 मिनिटात 2 षटकं फेकले, धावा झाल्या 25. तर त्यांनाही माहिती आहे दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला बॅटिंग करायची, कारण या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनलची मॅच आहे. उद्या एक सुपर 8 क्वार्टर फायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल, आगासन आणि सोनारपाडा. मात्र पडले संघाने 2 सामने जिंकलेत, सापड संघाने 2 सामने जिंकलेत आणि एक सामना बॅलन्स आहे. कौसा विरुद्ध शिवडून, वीर बजरंग शिवडून, भरत पाटील अँड कंपनी. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. भरपूर संख्येने प्रेक्षक इथे उपस्थित, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला संघ जयनुमा नेजे संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला. 40 धावांचं त्यांनी संरक्षण केलं. 2 षटकात 25 झाल्यात. थोडंसं थंड वातावरण तुम्हाला पाहायला मिळते. संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठमोठे टावर्स, आपल्या बरोबर समोर एक्सप्रिया मॉल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या 25. इथे फटका चांगला आहे, मिडविकेटच्या दिशेने एक सिंगल पूर्ण झाली आहे. सिंगलच मेल. संध्याकाळचं सत्र आहे. सागाव संघाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना माहिती आहे दुसऱ्या सत्रामध्ये धावा चेस करायला कदाचित अंधाराचा धोका असू शकतो. त्यामुळे टॉस जिंकल्यानंतर निर्णय भरपूर महत्वाचा असतो. मागच्याच मॅच मध्ये तुम्ही पाहिलं 40 चेस झाल्या नाहीत. सागावकडे सुद्धा वेदांत सारखा एक अप्रतिम गोलंदाज आहे, अवधूत आहेत, रोहित भोईर सारखा गोलंदाज आहे, रितेश सुद्धा गोलंदाजी करतात, हरेश आहेत. त्यामुळे 50-55 टार्गेट चांगलं असेल कारण या मॅच मध्ये, कारण की संध्याकाळचं सत्र इथे षटकार फारसे कमी पाहायला मिळतात इथे संध्याकाळच्या सत्रात. मागच्या मॅच मध्ये सुद्धा ते चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. 39 धावा फक्त केल्या होत्या जयनुमा नेजेने, त्या चेस झाल्या नाहीत. त्यावर अंदाजा थोडासा मिळेल, जरी संघ वेगळा असेल. वाडेकर संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे, त्यामुळे सागाव संघाला थोडासा अंदाजा आला असेल खेळपट्टीवर काय करायचंय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, टायमिंग झालं नाहीये. मिड विकेटला मात्र फिल्डिंग चांगली आहे. एकच धाव मिळेल. अठ्ठावीस धावा धापलगावती आपल्याला पाहायला मिळतात. एकही विकेट गमावली नाहीये. 28 धावा तुम्ही धापलगावती पाहतात. आजच्या दिवसातील शेवटची मॅच किंग ट्रॉफी 2024 वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारकर आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. अकू टप्प्याचा बॉल होता, त्याला पुल केलाय आणि झालाय सक्सेसफुल. सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. चांगली बॅटिंग करत असताना सूरज भोईरला तुम्ही पाहताय त्या मॅच मध्ये. सागाव टीम साठी धावसंख्या पण 34. 10 चेंडूचा खेळ केलाय सूरज भोईर यांनी. 25 ती बॅटिंग करतोय. बॅटिंग स्टान्स जर तुम्ही सूरज भोईरचा जर पाहिला तर नक्की सावळे सर सावळा संघाचे किरण पवारची आम्हाला आठवण होते. मी बऱ्याच वेळा हा उल्लेख केलेला आहे. जेव्हा मी पहिल्यांदा सूरजला पाहिलं आणि बॅट सुद्धा तशी स्विंग केली आहे. चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. बॅट स्विंग किती बघा वेगाने होता, कारण की अष्टपैलू खेळाडू आहेत सागाव टीमचे. सूरज भोईर, रितेश भोईर, रोहित भोईर. सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूंची चर्चा राहिलेली आहे. बॉलिंग असो बॅटिंग असो. मिलिंदने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कार्बन कमाल कॅच पकडली दैसर टीमच्या विरुद्ध. झेल तो भरपूर कठीण होता. आज त्याचा वाढदिवस सुद्धा आहे. पुन्हा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धावसंख्या 40. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
मागच्या मॅच मध्ये राम म्हात्रेने चांगली बॅटिंग केली, उपयुक्त धावा रामनेही बनवल्या मागच्या मॅच मध्ये. क्वार्टर फायनलची मॅच आहे, पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहिलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 40, 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला फिल्डिंग लगेच लावायची आहे. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर. कारण दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची, लक्षात घ्या. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस. 18 बॉलचा खेळ संपलाय, 40 धावा झालेल्या आहेत, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 20 आल्या तर 60 होतील. 10 मिनिटात 3 षटकं फेकलेत. यासाठी वाडेकर संघाचंही मी कौतुक करेन, कारण त्यांना माहिती आहे दुसऱ्या इनिंगला किती महत्व आहे. सिद्धू पाटील आलेत, फिरकी गोलंदाज. प्रणित पाटील नाहीये संघामध्ये, याचाही फायदा सागाव टीमला होईल या मॅच मध्ये. कारण की अष्टपैलू खेळाडू ज्यावेळी तुमच्या टीम मध्ये नसतो त्याचा अपोजिट टीमला बऱ्याच वेळा फायदा होतो. फटका चांगला आहे, टायमिंग झाले का? कपिल वेगाने आलेत आणि आता बघायचंय पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आलाय चिन्मयच्या बॅट मधून. काय फटकेबाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. असं वाटतं की एखाद्या मॅचची हायलाइट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. असं वाटत नाही की वाडेकर टीम गोलंदाजी करते. इतका खरपूस समाचार घेतलाय. सूरजने तर मारलेच आहेत, मात्र आता चिन्मय सुरू झालाय. 46-46. एसएससी ट्रॉफी मध्ये रनरअप ठरला होता सागाव संघ, त्यामुळे आत्मविश्वास वाढलाय. आणि एखादी ट्रॉफी ज्यावेळी तुम्ही जिंकता त्यावेळी आत्मविश्वास खेळाडूंचा वाढतो. टीम मीटिंग मध्ये थोडीशी चर्चा असते. स्वयंसेवकांना विनंती आहे सीमारेषेवर तैनात राहायचे. सिद्धू हाही चांगला चेंडू होता, थोडासा खाली राहिला, पडल्यानंतर फिल्डिंग चांगली आहे. 1 रन तिथे मिळाली आहे. धावसंख्या 47. 47 धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळते. सुपर स्पोर्ट्सचंही कौतुक करेल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून संपूर्ण बेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगर, ज्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी, आणि खास करून आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं कौतुक करेल. अनिल म्हात्रे साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. जेव्हा जेव्हा सागाव 40ची स्पर्धा होती त्यांची प्रचंड मेहनत तुम्हाला पाहायला मिळते व्यासपीठावरती. इथे मात्र चेंडू टॅप केलाय, यष्टीरक्षकला चेंडू मिळाला नाहीये. एक सिंगल मेल. एकने धावसंख्या पुढे सरकली ती 48. 48 धावा झाल्या. चांगली सुरुवात केली टॉस जिंकल्यानंतर सागाव संघाने. 26, 27, 28 फेब्रुवारीला सागावची स्पर्धा याच क्रीडांगणामध्ये होणार आहे. मात्र त्या अगोदर रेग्युलरची सागावची स्पर्धा होईल. सागाव चषक 21, 22, 23, 24 जानेवारी. 32 ग्रामीण संघ त्या स्पर्धेत खेळतील. 4 दिवस त्या स्पर्धेचा कालावधी असेल. 48 धावा झाल्यात. सिद्धू पाटील, सेकंडला चिन्मय, हे नाव सध्या चर्चेत आहे. फटका चांगला आहे, गॅप मध्ये चेंडू वन बाउंस, सीमारेषेच्या बाहेर जाईल. प्रियांशु पाटील काहीच करू शकत नाहीये, कारण त्याच्याकडे संधीच नव्हती चेंडू अडवण्याची. धावा मिळतील 4. 50 कंप्लीट. 50 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. 52 धावा धावफलकावरती सागाव टीम. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. चिन्मयने 9 चेंडूचा खेळ केलाय, तो 20 वरती बॅटिंग करतोय. सूरज भोईरने 13 चेंडूचा खेळ केलाय, तो 32 वरती बॅटिंग करतोय. 52 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते संध्याकाळच्या सत्रामध्ये. सिद्धू पाटील, इथे सिद्धू पाटील वेगाने आलेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. थोडासा आत्मविश्वास गमावलाय हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकरने. मात्र त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप चांगली, मात्र धावा रोकाव्या लागतील. दुसऱ्या सत्रामध्ये धावा चेस करणं इतकं सोपं नाहीये. सागावची गोलंदाजी हे त्यांचं मुख्य अस्त्र आहे. त्यामुळे 51 धावा त्यांनी मगाशी दैसर टीमला करून दिल्या नाहीयेत. 54 धावा झाल्यात. हरेशने चांगली गोलंदाजी केली, ती जमेची बाजू आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि स्टंपिंगच्या स्वरूपात एक्स्ट्रॅक्शन खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज सूरज, 32 धावांची मॅरेथॉन इनिंग इथे समाप्त झाली आहे. पहिला धक्का लागत असताना 54 वरती. आदेश शेलारचं कौतुक करेल. खूप चांगलं एक्स्ट्रॅक्शनला बॅट्समन लगेच पाठवायचे. रितेश भोईर येत आहेत. सूरज भोईर बाद झालेत, आता रितेश भोईर आलेत. रोहित भोईर सुद्धा याच टीम मध्ये. सूरजला तुम्ही पाहताय 3 बंधुराज. सूरजसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. 14 बॉल मध्ये 32 धावा त्याने वैयक्तिक या मॅच मध्ये बनवल्या आहेत. एक मॅरेथॉन इनिंग आपल्या टीमसाठी साकारली, जी महत्वाची भूमिका होती. 2 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले. सिद्धूला अखेर विकेट मिळाली आहे. रितेश भोईर आले. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 54. 54. मागच्या मॅच मध्ये 40 चेस करून दिल्या नाही जयवंत निर्जी टीमने. धारदार गोलंदाजी नितेश पाटीलची तुम्ही पाहिली, केतन पाटीलची पाहिली, नागेश पाटीलची पाहिली.
त्यामुळे धाबा चेंज झाल्या नाही. चेंज द गेम. वडवली बलाढ्य संघ या स्पर्धेत बाहेर गेले. वडवली बी, वाकलन, खार्डी, RM11 सोनारपाडा. सिद्धू गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. चाकीवरनं खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. षटक क्रमांक 4 इथे समाप्त होईल. सिद्धूने 14 धावा या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये खर्च केल्यात. 54 धावा झाल्यात. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला फास्ट. 14 मिनिटात 4 षटकं टाकलेत. 15 मिनिटात आय थिंक 15 मिनिटात 4 षटकं फेकलेत हर्ष11 जय जलेश्वर वाडेकरने. टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे. खूप साऱ्या स्पर्धा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये किंग ग्राउंड मध्ये सुद्धा पाहायला मिळतील. 40+ काही मॅचेस. आकाशन 40+ धमाका 2, 3, 4 जानेवारी. आई गावदेवी चषक घेसरची स्पर्धा तुम्हाला 29 पासून पाहायला मिळेल. मकर संक्रांत ट्रॉफी पुढच्या महिन्यात. म्हणजे भरपूर साऱ्या स्पर्धा. सागावच्या स्पर्धेचा मी मगाशी उल्लेख केला. येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या भरपूर स्पर्धा तुमच्या भेटीला येतील. 54 54 झालेत. शेवटचं षटक. सर्वेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. सर्वेश पाटील, प्रणित पाटील नाहीये. त्यामुळे सिद्धू पाटीलचं एक षटक तुम्हाला पाहायला मिळालं. वाकलन संघाला या स्पर्धेतनं बाहेर केलं. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता सर्वेशच्या विरोधात, मात्र डॉट बॉलची इथे समाप्ती झाली आहे. डीप फाईन लेगला सुद्धा एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे चिन्मयसाठी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीप स्क्वेअर लेग आहे आणि लॉंग ऑन आहे. सर्वेश अकुटप्प्याचा बॉल होता. क्षेत्ररक्षक तिथे ठेवण्यात आलेला आहे. आणि कपिल बघा किती इझी आलेत बॉलवरती. फलंदाज बाद होईल. चिन्मयला माघारी परतावं लागेल. 54 वरती दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये सागाव टीमला. वाडेकर संघाने चांगलं कमबॅक केलंय. सिद्धूच्या षटकात 14 आल्या. त्यानंतर आता सर्वेशने 2 बॉलमध्ये एकही धाव दिली नाही. आता रोहित भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी आणि 9 सेकंडला रितेश भोईर. 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. चिन्मयने या मॅच मध्ये 20 धावांचं योगदान दिलं. 1 षटकार 2 चौकार चिन्मय पाटीलच्या बॅट मधून आले. स्वतःवरती थोडासा नाराज आहे कारण पहिला बॉल त्याला रिव्हर्स खेळला, तो कनेक्ट झाला नाही. त्यामुळे थोडासा दुसऱ्या बॉलवरती त्याच्यावरती दबाव वाटला. त्यामुळे चेंडू थोडासा हाय गेला. महेंद्रसिंग धोनी कक्षाच्या दिशेने. रोहित आलेत. सिद्धू पाटील मास्टर माइंड आहेत. एका बाजूला हर्ष11 जय जलेश्वर वाडेकर, दुसऱ्या बाजूला शिरादेव गुरुदत्त क्रिकेट संघ सागाव. आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलची शेवटची मॅच. तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रेक्षक या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत. फटका चांगला आहे. वीरेंद्र सेवाग स्टँडच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. बॅटिंग करत असताना इथे फटका चांगला आहे. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक प्रशांत थोडेसे वेगाने आलेत. रनआउटची संधी आहे आणि फलंदाज रोहित हिट झाले नाहीयेत, रनआउट झालेत. 1 रन्स मिळेल. धावसंख्या 1. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. प्रशांतची चांगली फिल्डिंग, चांगली थ्रो फेकी. सिद्धू पाटीलचे कौतुक करेल. जर रोहितला स्ट्राईक हवी होती तर रितेशला थांबायला पाहिजे होतं. जर रितेशला स्ट्राईक हवी होती तर रोहित 9 सेकंडला थांबायला हवे होते. मात्र विकेट गमावली. 61 वरती तिसरी. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला वेदांत जरा लवकर जा प्लीज. वेदांत संदीप पाटील. संदीप पाटील सुद्धा एक चांगले क्रिकेटर आहेत. लेदर बॉल क्रिकेट तेही खेळतात. 40+ सुद्धा खेळतात सागाव संघासाठी. आमचे युवराज पाटील सामना पाहत असतील तर त्यांचे हार्दिक स्वागत. चला चला सामना सुरू करा प्लीज. या सूचना आम्ही सातत्याने बऱ्याच वेळा खेळाडूंना असे वाटतं, समालोचकांना भरपूर काही मदत तसं नाहीये मित्रांनो. अपोजिट टीमलाही दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करायची. या सर्व गोष्टी आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना येतात. त्याच सूचना आम्ही तुम्हाला पोहोचवतोय. ऑप्शनच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 62. सर्वेश पाटील चेंडू पडल्यानंतर त्यांचा भरपूर बाहेर निघतो. 62 धावा झालेल्या आहेत. आमचे मित्र सागावचे हनुमान सुद्धा आले. त्यांचे हार्दिक स्वागत. हनुमान या. प्रियांशु पाटील आहेत. इथे एक सिंगल मिळाली आहे.
धावा झाल्या 63. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 3 विकेट गमावले. जशी मॅच संपेल साकाव संघ आपण लगेचच मैदानात जायचंय. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच. उद्या शनिवार स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटचा बॉलही डॉट आलाय. 63 वरती थांबवलंय. सर्वेशने फक्त 9 धावा दिल्यात. 63 वरती 3 विकेट गेलेत आणि 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. हर्ष 11 जय जयलेश्वर वाडेकर संघाला सुपर 4 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. आणि बघा जे सिद्धू पाटील चांगली गोलंदाजी केली. सर्वेशने हेच सांगतात सिद्धू कदाचित धावा चेस होतील हा आत्मविश्वास सिद्धू पाटीलकडे दिसतोय. मग बॅट्समन लवकर पाठवा प्लीज आणि फिल्डिंग सुद्धा लगेच लावायची आहे. फलंदाजी करणाऱ्या टीमने खालीच थांबायचे. बॅट्समन फक्त बाकीचे 9 खेळाडू आपण जाऊ शकता वरती. चला बॅट्समन सिद्धू लगेच जा. अतुल आपण लगेच जा कारण की आपला वेळ कमी आहे. तुमच्या टीमसाठी आम्ही सातत्याने घाई करतोय. 64 धावांचा पाठलाग करायचा. 30 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सागाव संघाने 63 केल्या. 3 विकेट गमावल्या. कारण विकेट टॉसला शेवटच्या क्षणीकरण भरपूर महत्व आहे. 6 विकेट गेल्यात 5 गेल्यात. इक्वेशन ज्यावेळी येतो त्यावेळी विकेट टॉसला भरपूर महत्व आहे. 1 रन्स तुम्हाला बऱ्याच वेळा कमी करावी लागते. त्यामुळे या गोष्टी महत्वाच्या आहेत. जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये करण काळेंकडे. धन्यवाद. उद्याच्या मॅचेस तुम्हाला पाहायला विरुद्ध कौसा 8:30 ला तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. त्यानंतर दुसरी मॅच आगासन विरुद्ध सोनारपाडा गावदेवी सोनारपाडा समीर पाटीलचा संघ सुपर 8 ची ती मॅच असेल. त्यानंतर ड्रॉ होईल. पडले सापाड आणि पहिल्या मॅचचा विजेता संघ. त्यानंतर ड्रॉ झाल्यानंतर ती एक मॅच लगेच होईल. त्यानंतर दुसरी क्वार्टर फायनल होईल. त्यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल अशा मॅचेस उद्या आहेत. त्यामुळे कोणती ऍडजस्टमेंट नसेल. लक्षात घ्या जे युट्यूबवरनं सामने पाहत असतील पडले सापाड शिरडून कौसा आगासन सोनारपाडा या तुमच्यासाठी महत्वाच्या सूचना आहेत. आणि निजे संघ जो सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय त्यांनी वेळेवर उपस्थित राहायचे. टाइम आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. वळूया शेवटच्या सत्रामध्ये. आपण पहिला संघ निजे संघ जो सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. दुसरा संघ कोणता असेल हे पाहूया आपण. काही क्षणात याचंही उत्तर मिळेल. सागाव की वाडेकर या एकनेडी जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये करण काळेंकडे. धन्यवाद. चला लवकर सामन्याला सुरुवात करा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. किंग्स ट्रॉफी 2024च्या 5व्या दिवसाच्या अंतिम मॅच मध्ये सुपर 8चा सामना आणि इथून जर जिंकले तर किमान 1 ट्रॉफीचे हकदार बनतील किंग्स ट्रॉफी 2024च्या. वाडेकर हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध गुरुदत्त चेरादेव सागाव. फार चांगली बॅटिंग केली. 63 उभारण्यात आलेल्या. 64चं टार्गेट. वेदांतकडे बॉल. कपिल ऑफ स्ट्राईक आहे तर ऑन स्ट्राईक सिद्धू पाटील. सामन्याला सुरुवात. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फास्ट बॉल. सॉफ्ट हँडने समोर खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड ठीक एज घेऊन बॉल गेला. पॉइंटला 1 धाव मिळते. का तो उघडलंय ते वाडेकरचं. अरविंद श्री वत्रे काका यांनी पुरस्कृत केलेला जय जलेश्वर हर्ष 11 वाडेकर बनवायचा 64. का तर उघडले कपिल आता स्ट्रायकिंग एंडला. ऑन साइडला लॉंग ऑन आणि मिड विकेटला तटिया सरकायचा बाहेर फिल्डर. वेगाने आला होता. बॅटचा वरती चढला त्यामुळे समोर ड्राईव्ह करत असताना व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. सिंगल येते. शॉर्ट लेगला बॉल आणि या सिंगल धाव संख्या 2 वरती. गोरख मामा आलेले आणि कदाचित आता पारितोषिक ते लावतील कारण त्यांनी कॅश काउंट करायला सुरुवात केलेली आहे. वेदांत पुढे आला होता. पूल करण्याचा प्रयत्न पण आलाय तो डॉट बॉल. कपिल पाटीलसाठी एक पारितोषिक येतं. गुडघा टेकून जर 3 लागोपाठ षटकार मारले 9,556 रुपयांचं पारितोषिक. गोरख मामा संते त्यांचा लकी नंबर आहे तो देण्यात येईल. कॅश प्राइज कपिल पाटील साठी फक्त. एकदा विजय मिळते लेग बायची आणि या सिंगलने धावसंख्या पुढे जात असताना पण पाहतोय ती 3 या आकड्यावरती. सुरुवात चांगली होणं फार गरजेचं होतं. अटॅकिंग बिकॉज 64 बनवायचे आहेत आणि या पहिल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये तुम्हाला अटॅक करावा लागेल. वेदांतने मागच्या मॅच मध्ये देखील सुपर बॉलिंग केली होती. 51 धावा डिफेंड करत असताना. पेस होता. लॉंग ऑनला लॉफ्ट केला. फिल्डर थांबलाय. पहिल्या बाउन्स वरती कव्हर करतात चिन्मय. थोडंसं फंबल त्या ठिकाणी. 1 धाव.
पूर्ण झालेली आहे सहजरित्या आणि या सिंगलने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 4 या आकड्यावरती. 25 चेंडूंमध्ये या मॅच मध्ये 60 धावांची गरज आहे अजूनही. वेदांत समोर बॅटचा चेहरा उघडला. ओटू बॉल रेट स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आला चौकार. सो एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा आहेत 8. उर्वरित समीकरण 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या 56 धावा. ₹9,556 पारितोषिक देण्यात येईल. कपिलला गुडघे टेकून 3 षटकार मारले तर गोरख मामा संते उसरकर. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. फिल्डिंग सेट करा सागाव. 24 बॉल आणि 56 धावांची गरज आहे मॅच मध्ये. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर संघाला. चोवीस बॉल 56 धावांची गरज. अरे प्लीज सागाव लवकर. ऑन साइडला डीप मिड विकेट लॉंग ऑन डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आपण पाहतोय. मिड ऑफ आत आहे. रोहित भोईर तयार होईल. उसरकर गावाईंकडून कपिल साडी. फुलर लेंथ मात्र कपिलला स्वीट शीट रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं. व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. पहिला डॉट बॉल. बाउंड्री एकच आलेली आहे आतापर्यंत पहिल्या 7 बॉल मध्ये. त्यामुळे आता इथे प्रेशर वाढणार आहे. रिक्वायर्ड 100 जवळपास 14.61. ओव्हर पिच लॉफ केलाय. लॉंग ऑफला फिल्डर नव्हता. येतोय पण त्याचा वाक्या बाहेर. सीमा पार चौकार. स्विच हिटचा इथे प्रयत्न पण व्यवस्थित कनेक्शन नाही. इंडियन रेल्वेचं सर्वात शक्तिशाली इंजिन वॅक 16 सध्या पाहायला मिळालं. 4 जण तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. जर तुम्ही आता इथून अटॅक केला नाही तर रिक्वायर्ड 100 वाढत जाणार आहे आणि हा सामना तुमच्यापासून दूर जाईल. 21 बॉल 52. डाऊन द लेग बॉल होता. यावेळेला अंपायरचा इशारा येतोय वाईड आणि या वाईडने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते पुढे जात असताना ती 13 धावा 13 रन्स. 21 बॉल या मॅच मध्ये 51 धावांची जुनी गरज. रोहित डाऊन दी लेग होता. ऑन साइडला टर्न करण्यात आला. गॅप मध्ये बॉल फाईन खेळला कपिल. 4 धावा चौकार. सुपर टेलिकास्ट बाय सुपर स्पोर्ट्स.in. 209 षटकार आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. दीपेश मुंडे फाउंडर आहेत सुपर स्पोर्ट्स.in चे. मनापासून दीपेश आम्ही कौतुक करू आणि त्यांची संपूर्ण टीम. 17 धावा झालेल्या आहेत. 20 बॉल 47 धावांची गरज आहे मॅच मध्ये. फील्ड प्लेसमेंट मध्ये काही चेंजेस आपण पाहतोय पण वेळ जास्त घेऊ नका प्लीज सागाव. मॅच बॉल आलेला आहे. 20 बॉल मध्ये 47 धावा तितक्याशा माग नाही पण त्यासाठी तुम्हाला अटॅक करावा लागणार आहे. पॅव्हलियन मध्ये अतुल भोईर आहे. पॅव्हलियन मध्ये सर्वेश आहे. पॅव्हलियन मध्ये प्रणीत आहे. उलटॉस होता. ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. डीप स्क्वेअर लेग चिन्मय त्या ठिकाणी उपस्थित. फर्स्ट रन कंप्लीट. थ्रो चांगला आलाय. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. सो ओव्हरऑल 18 वरती आता पोहोचतोय तो हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकर. प्रेक्षक आताही क्रीडांगणाचा ताबा सोडत नाहीये. त्या मॅचचा आनंद घेत आहेत. मात्र उद्या मंडळी यायला विसरू नका. किंग्स ट्रॉफी 2024च्या किंग मैदानावरती अंतिम दिवस या स्पर्धेचा. 48 ग्रामीण संघामधून एक विजेते आपल्याला मिळेल तर मॅन ऑफ द टुर्नामेंटची एक बाईक ती कोणत्या खेळाडूला मिळणार आहे पाहूयात उद्याच्या संध्याकाळी. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर सूरज येतोय. थोडंसं फंबल त्यामध्ये 2 धावा आणि या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. 18 बॉल 44 धावांची गरज आहे मॅच मध्ये. हर्ष 11 जय जलेश्वर वाडेकरला. 18 बॉल
सो 18 बॉल आणि 44 धावांची गरज आहे मॅच मध्ये. अवधूत मात्रे आलाय. मागच्या मॅच मध्ये 3rd ओव्हर मध्ये 2 विकेट काढत असताना सामन्याला फिरवलं होतं अवधूतने. आता फिरकीपटूच्या विरुद्ध फिरकीपटू आलाय. वाडेघरची फिरकी घेण्यासाठी सागावचा फिरकीपटू. इंटरेस्टिंग ओव्हर आहे. वाडेघर फिरकीचं माहेरघर आहे, मात्र त्यांच्याच फलंदाजांना पहिला अवधूतचा बॉल जो फिरत असताना बाहेर डॉट. बॉल शिल्लक आहे 17. शॉफॉलो नुक करण्याचा प्रयत्न. 3rd मॅन ऍक्शनला रोहित. नॉन स्ट्रायकिंग एंडला आता संधी आहे रनआउटची आणि ते विकेट पडेल. फलंदाज कपिल पाटील बाद. पहिला झटका वाडेघरला. धावा धावफलकावरती आपण पाहतोय सध्या त्या 20-20 धावा. अवधूत आलाय आणि 2 डॉट बॉल आले, त्यामुळे आता विकेट सॅक्रिफाईस देखील करत असताना कपिल. आणखी एक फिरकीपटू स्ट्रायकिंग एंडला आलाय सिद्धू. फिरकीपटू नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील आहे सर्वेश. मात्र अवधूत सागावचा फिरकीपटू. 16 बॉल मध्ये 44 धावा बनवायचा त्या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या वाडेघरला. उखण्याचा प्रयत्न फाईन लेग ऍक्शन मध्ये आणि सिद्धू पाटील देखील बाद. प्राइज विकेट अवधूतने मिळवली. फिरकीची जादू सागावकडे देखील आहे. अवधूत मात्र पुन्हा एकदा चमकतोय. सिद्धू पाटील बाद. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल असेल पण तिथेही थांबावं लागेल फलंदाजांना. मागच्या मॅच मध्ये 40 धावा डिफेंड झाल्या, त्या जळनुमान निळजेने केल्या. चंद्रकांत स्मृती चेंज गेम वडवली बी सारख्या नामवंत संघाला परास्त केलेलं आहे. येस, पुन्हा एकदा मी सांगेन की ड्रिंक्स ब्रेक नाही. या अगोदर देखील आम्ही अनाउन्समेंट केली होती, त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू खेळायचं आहे. सागाव 14 बॉल 43. फुल टॉसला ऑन साइडला टर्न करण्यात आला. गॅप मध्ये बॉल स्क्वेअर लेगला फिल्डर सूरज आला. सिंगल डबलने फरक पडणार नाहीये. तुम्हाला अटॅक करावा लागेल. चौकार षटकारांमध्ये डील करावी लागेल जर तुम्हाला बनवायचं. 64 22 झालेल्या 2 विकेट पडले. 13 बॉल 42 धावांची गरज. पहिल्या ओव्हर मध्ये हवा तसा संघर्ष पाहायला मिळाला नाही. कपिल सिद्धू कडून 8च धावा आल्या. मात्रे खेचून मारण्याचा प्रयत्न ऍक्शन मध्ये. आता वाईडिश लॉंग ऑन. सिंगल इथे पूर्ण होते आणि ओव्हरऑल 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती 23. बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल 41 धावांची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या वाडेघरला. अरे अपर्याप्त जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग सेट करा सागाव. 12 बॉल 41. बॉल शिल्लक आहेत 12. 12 बॉल 41 धावांची गरज आहे. मागच्या सामन्यामध्ये 30 बॉल 40 बनल्या नाही. या मॅच मध्ये 12-41 बनवायचे आहेत 12 बॉल मध्ये विजयासाठी वाडेघरला. उद्या मात्र 8:30 ला रिपोर्ट करा. शिरडोन विरुद्ध कौसा ठीक 8:30 वाजता ऑन शार्प. अंतिम दिवस आहे, त्यामुळे वेळे संदर्भात तुमची कोणती अट स्वीकारली जाणार नाही. तुम्हाला थेट 8:30 ला सकाळी रिपोर्ट करायचं आहे. 12 बॉल 41 या मॅच मध्ये आपण पाहतोय. हरीश
बॉलिंग मार्क वरती. प्रशांतकडे स्ट्राईक. खोलात होता गरंगस शॉट फाईनला बॉल. योगेश पायाच्या साहाय्याने स्टॉप करून आता थ्रो करेल. पहा योगेशचा चाहता वर्ग किती मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. क्रीडांगणाच्या चोहू बाजूने आवाज आला योगेशकडे जसा बॉल गेलाय तो बघा. आता आवाज तुम्हाला येतोय. 11 बॉल 40 धावांची गरज आहे मॅच मध्ये. बॉल तयार. हरेश मागे निघालाय. बॉल चाललाय सरळ विकेट किपर कडे. डॉट बॉल. वारंवार आलेले डॉट बॉल या डावामध्ये 3च चौकार आले पहिल्या 20 बॉल मध्ये. त्यामुळे धावा फार राहिल्यात. 10 बॉल 40 धावांची गरज. पूल केलाय डीप मध्ये. फील्डर झेलची संधी. वेदांत डाऊन दी बॉल. टिपलाय झेल. फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात फक्त 24. 9 बॉल 40 धावांची गरज आहे. लॉफ केलाय. पुन्हा एकदा संधी आहे. वेदांत फार वेगाने. गुड फिल्डिंग. फार चांगली फिल्डिंग. फार ऍक्टिव्ह आहेत वेदांत. त्याच्या वेगाने ते धावले. इलेक्ट्रिफाईंग फिल्डिंग. धावसंख्येचा आपण विचार केला तर स्कोर 26 आहे. 8 बॉल 38 धावांची गरज आहे मॅच मध्ये. केतन चौधरी लॉफ केला. पिकअप शॉट लॉंग ऑनला. सूरज प्रयत्न चांगला पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय. लॉफ केला. मिस टाइम. लॉंग ऑफला राम मात्रे. केतन चौधरी बाद. 6 बॉल मध्ये आता या मॅच मध्ये बनवायच्या धावा 34. कमॉन लवकर नवीन फलंदाज. चला 6 चेंडू बाकी तर दुसऱ्या बाजूने पुसेगाव हिंद केसरीची फायनल. औपचारिकता आता पाहूयात. कदाचित या मॅच मध्ये 6 बॉल 34. त्याचबरोबर आमचे ऑफिशियल स्कोरर राजा दिवेकर मॅन फ्रॉम वडू नवगर भिवंडी. आपलं मनापासून आभार. आणि संपूर्ण आम्ही सुपर स्पोर्ट्स .in ची टीम. फाउंडर दीपेश मुंडे. कॅमेरामॅन नयन. मोहित पाटील. भूषण. पियुष. जिग्नेश. दीक्षित आणि प्रणय बेडेकर या सर्वांचं मनापासून आभार. प्रियांशु पाटील आले नवीन फलंदाज. त्याचबरोबर विशालजी मात्रे. VCC क्रिकेट संघ उत्सर्गर. केतन मात्रे. तेजस मात्रे. अमित पाटील. बिंदास पाटील. जयदास पाटील. निकेत पाटील. शुभम संते. ऋतिक संते.
मिलिंद पाटील, प्रथमेश पाटील, दिनेश संते या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. बॉस आदरणीय पांडुरंगजी संते साहेब यांची खंबीर साथ आहे. विशालदादा मात्रे आणि VCC उसरगला, त्यामुळे या पर्वामध्ये किंग्स ट्रॉफी पुन्हा एकदा नाविन्यपूर्ण आपल्या समोर. उद्या अंतिम दिवस आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला विजेता मिळणार आहे किंग्स ट्रॉफीचा. बॉल आता फक्त बाकी आहेत 2. चला पाहूयात सागाव की वाडेकर. ऑफिशियली सध्या आपण डिक्लेअर करू शकत नाही. सो इथे आता एक बॉल फक्त बाकी आहे. सो ओव्हरऑल इथे आपण पाहतोय मॅच संपली. अभिनंदन. गुरुदत्त चेरादेव सागावने सामना जिंकला. हार्ड लक वाडेकर. पारितोषिक येते ऍडव्होकेट विनायकजी पाटील साहेब यांच्याकडून. प्रत्येक बॉलरला 500 आणि चिन्मय पाटीलला 500. आणि या सामन्याचा सूरजला पण 500. सूरज यायचे मॅन ऑफ द मॅच. ॲडव्होकेट विनायक पाटील जे पेशाने वकील आहेत त्यांच्याकडनं चिन्मयलाही 500, सूरज भोईरलाही 500 आणि 4 गोलंदाजांना 500 रुपये. एकूण 3000 रुपये आमच्याकडे जमा आहेत. सुपर स्पोर्ट्सचा मी कौतुक करू ज्याने खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट केले या स्पर्धेमध्ये. तर मॅन ऑफ द मॅच सूरज भोईर, 32 धावांची खेळी करणारा. सूरज या. ॲडव्होकेट विनायक पाटील यांच्या शुभ हस्ते मी मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत. तर या विनायक पाटील आपल्या शुभ हस्ते मी मॅन ऑफ द मॅच सुद्धा